बेळगाव कर्नाटक येथे डॉक्टर सुरेश डी.एस. राठोड फाउंडेशन व सर्किट बेंच फाउंडेशन व शांतिदूत परिवार संचलित इंडियन पोलीस मित्र भारत आणि विशेष कार्यकारी अधिकारी न्यायहक्क जनजागृती फेडरेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेले 98वे संमेलन उत्साहात संपन्न झाले। या भव्य संमेलनामध्ये कवी संमेलन व पुरस्कार वितरण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते। कवी संमेलनामध्ये विविध मान्यवर कवींनी आपल्या काव्यरचनांमधून सामाजिक, सांस्कृतिक आणि राष्ट्रीय विषयावर प्रभावी विचार मांडले। यामध्ये सहभागी झालेले ज्येष्ठ कवी डॉक्टर मधुकर हुजरे यांनी शेतकरी या विषयावरील हृदयस्पर्शी कविता सादर करून उपस्थितांची दाद मिळवली। यानंतर त्यांनी आपल्या भावना आणि प्रतिक्रिया व्यक्त केल्या। पाहूया कवी डॉक्टर मधुकर हुजरे यांनी नेमके काय सांगितले। शेतीमातीवरती कविता का कराव्यात असं आपल्याला का वाटतं? कारण भारत हा शेतीप्रधान देश आहे आणि भारतातला प्रत्येक नागरिक हा शेतीवरच अवलंबून आहे। आज शेतकऱ्यांना जर शेती नाही पिकवली तर तुम्ही खाल काय? आज जनतेनं खाल काय? त्याच्यावर उपासमार होईल आणि त्यामुळे शेतकऱ्याला पहिलं प्राधान्य दिलेलं आहे। म्हणूनच हा शेतकरी महत्त्वाचा आहे। धन्यवाद सर। अशाच प्रेरणादायी बातम्यांसाठी सबस्क्राईब करा इंडियन पोलीस मित्र भारत न्यूज चॅनेलला। संपर्क डॉक्टर सुरेश राठोड, संपादक 9623420295।